Let us all open our Bibles. Everybody remain standing, everyone. सर्वांनी कृपा करून उभेच राहा आणि उभे राहिलेले असतानाच आपण आपली Let us all read पवित्र the शास्त्र word of उघडूया. God together in one accord. आणि आपण सर्वांनी एकत्रित रीतीने आपले पवित्र शास्त्र उघडून वचन वाचूया. 1 Peter chapter 5 पहिले पेत्र ह्याचा 5वा अध्याय and verse 8. आणि वचन 8. Be sober, be vigilant, because your adversary the devil, as a roaring lion, walketh about seeking whom he may devour. सावध असा जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळून टाकावे म्हणून शोधित फिरतो. Thank you, Lord my God, for giving me this opportunity, Lord, to give to your people your word today, your will today. आणि प्रिय प्रभू, मला तू आज ही संधी दिलीस की तुझ्या लोकांना तुझं वचन, तुझी इच्छा सांगण्यासाठी. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you, Lord my God, that today people are here expecting from you your will for their lives. आणि प्रिय प्रभू, आज हे लोक या ठिकाणामध्ये आहेत त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, कारण ते तुझी इच्छा त्यांच्या जीवनासाठीची मागण्यासाठी ते आलेले आहेत, जाणण्यासाठी आलेले आहेत. Beloved Lord my God, I give the saints in my holy hands today, आणि Lord. प्रिय प्रभू, या संध्याकाळी तुझ्या महान पवित्र हातामध्ये सोपून देता आता या And I क्षणाला. pray, Lord my God, help the people even as the word of Lord comes to them. Help them, Lord my God, to increase their capacity of hunger, Lord, so that they shall be able to receive from you a new revelation and at a higher level, Lord, आणि today. प्रिय प्रभू, त्यांची क्षमता जी आहे, तुझ्यापासून वचन ग्रहण करण्याची जी क्षमता आहे, त्यांची भूक जी आहे ती वाढव प्रिय प्रभू. आणि प्रिय प्रभू, त्यांच्या प्रमाणामध्ये तुझी जी इच्छा आहे की ते उच्च प्रगतीकरण त्या पातळीपर्यंत त्यांनी असावं, त्या पातळीपर्यंत त्यांनी पोहोचावं, यासाठी त्यांना तू सहाय्य पुरव, कृपा पुरव प्रिय But प्रभू. Lord my God, I pray, give them an expectant heart, Lord. Give them an expectant heart. Increase their capacity to intake of the food that they have of your word, O Lord. आणि प्रिय प्रभू, त्यांची क्षमता तू वाढव, त्यांची पातळी तू वाढव प्रिय प्रभू. आणि त्यांची जी आत घेण्याची क्षमता, जी भूक आहे ती तू वाढव प्रिय प्रभू. Lord my God, I thank you, Lord, for giving me this opportunity, Lord, to speak to your people your will today according to your heart. आणि प्रिय प्रभू, तू मला एक संधी दिलीस की तुझ्या लोकांशी तुझी इच्छा, तुझ्या अंतःकरणातली जी इच्छा आहे, जशी तुला हवी आहे त्या प्रमाणामध्ये सांगायलाच कृपा पुरेल, त्याबद्दल धन्यवाद देतो प्रिय प्रभू. Lord my God, I take it a privilege and an honor for me, O Lord, that I am able, Lord, by your grace alone, that I'm able to give to your people your will for their lives on earth. आणि प्रिय प्रभू, हा माझा सन्मान आहे प्रिय प्रभू, हा मला सन्मान तू दिलेला आहेस प्रिय प्रभू, की या पृथ्वीवरती असताना प्रिय प्रभू तुझ्या लोकांना तुझी इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रिय प्रभू. Lord my God, I pray today, Lord, आज प्रिय प्रभू, मी प्रार्थना करतो आज change every life in this place. प्रत्येक जीवनाला बदलतो या ठिकाणामध्ये आहे. And help us to remain connected from the word one to the word last. आणि प्रिय प्रभू, पहिल्या शब्दापासून तर शेवटच्या शब्दापर्यंत आम्ही तुझ्याशी जोडलेले राहावं, यासाठी सहाय्य पुरव. In Jesus' mighty name we pray. येशूच्या and we महान नावात मी ask. प्रार्थना करतो आणि मागतो. Amen. आमेन. You may be seated, तुम्ही everybody. सर्वांनी कृपा करून बसून घ्या. And as you're settling down, turn to someone and say, I'm here to change. आणि जसं तुम्ही बसत असताना शेजारच्याकडे वळा आणि म्हणा की मी या ठिकाणामध्ये बदलण्यासाठी आलेलो आहे. Come on. मी या ठिकाणामध्ये Speak it loudly. मी या ठिकाणामध्ये बदलण्यासाठी आलेलो आहे. मोठ्याने बोलायचं एकमेकाला. I am here for a change. मी या ठिकाणामध्ये बदलण्यासाठी आलेलो आहे. मला बदलायचं आहे. मला बदलायचं आहे. मला खाली राहायचं नाहीये. मला खाली राहायचं नाहीये. मला वर चढायचं आहे. मला वर चढायचं आहे. Come on, give the Lord a mighty hand of praise. Now, saints of God, we are on the topic once again. The subject that I'm talking to you is from his agents of Satan. आणि संत पुन्हा एकदा आपण या विषयामध्ये आहोत. ज्या विषयामध्ये तुम्ही बोलताय तो आहे सैतानाचे एजंट. And saints, we are in part 3 today. आणि संत आज आपण भाग 3 मध्ये आहोत. And if it is God's will, I will not be taking more than half an hour. I hope so. आणि संत जर का देवाची इच्छा असेल तर मी अर्ध्या तासापेक्षा जास्त घेणार नाही अशी मी आशा धरतो. I pray today, it's only 20 minutes, I hope so. आणि मी आज देवाकडे प्रार्थना करतो फक्त 20 मिनिटं असो. मग Are you ready? तुम्ही तयार आहात का? How many are hungry? किती लोक भुकेले आहात? And now, saints of God, I'm going to talk to you. Just going to talk to you. I'm not going to preach to you. I'm just going to talk to you. आणि देवाच्या संतांना मी आज तुमच्याशी फक्त बोलणार आहे, फक्त बोलणार आहे. मी तुम्हाला आज उपदेश करणार नाहीये.
Okay, my topic once again, my subject is it's a wonderful. How many have been blessed by this subject? चला किती लोक या उपदेशाच्या द्वारे या विषयाच्या द्वारे आशीर्वादित झालेले आहात. Amen. आमेन. Agents of Satan. सैतानाचे एजंट. Can you turn to someone and say, agents of Satan? आणि कोणाकडे तरी बळा म्हणे सैतानाचे एजंट. Come on. चला सैतानाचे एजंट. Agents of Satan. सैतानाचे एजंट. Amen. You know, everybody listen carefully. We are in a very active church, okay? आणि पहा आपण एक फार कार्यशील अशा मंडळीमध्ये आहोत. आपली मंडळी ही फार कार्यशील, फार हालचाल करणारी मंडळी आहे. कोणी आमेन म्हणेल का? आमेन. आणि म्हणून इथं शांत राहून चालत नाही. तुम्हाला एकमेकाला बोलणं गरजेचं आहे. कोणी आमेन म्हणेल का? आमेन. Okay, now saints, my subject once again is agents of Satan, आणि संतो माझा आजचा विषय पुन्हा एकदा हा आहे की सैतानाचे एजंट. and my subtopic आणि माझा is उपविषय असा आहे understanding your enemy. तुमच्या शत्रूला समजणं. Now everybody listen carefully. आता सर्वांनी नीट ऐका. Today I am talking to you about your wonderful enemy whose name is Satan. आणि आज मी तुमचा अद्भुत असा जो शत्रू आहे त्याच्याविषयी मी तुमच्याशी बोलत आहे. त्याचं नाव सैतान आहे. Now listen everybody carefully. आता सर्वांनी नीट ऐका. What I took for 18 months in our church in Akurdi, आणि जे काही मी 18 महिने अकुर्डीमध्ये आपल्या चर्चमध्ये घेतलं I am going to give it to you in 10 minutes. आणि here. मी ते तुम्हाला 10 मिनिटांमध्ये देणार आहे I'm संतो. just going to run fast today. आणि आज मी जोरात पळणार आहे फक्त. Listen बस carefully now. नीट ऐका. Satan, सैतान. his name before he fell on earth. आणि तो पृथ्वीवरती पडण्याआधी त्याचं नाव होतं. See, everybody listen carefully. सर्वांनी नीट ऐका. Whenever you go for war, ज्या कोणत्या तुम्ही युद्धाला जाता you should know whom you are fighting against. आणि संतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही कोणाच्या विरोधामध्ये लढाई करत आहात. Anybody who's fighting a war, आणि कोणीही जो युद्ध करत आहे he will only be effectively winning when he knows his enemy. आणि तो त्याच वेळेस जिंकू शकतो किंवा योग्य रीतीने सामर्थ्यशाली रीतीने जिंकू शकतो की ज्यावेळेस त्याला ठाऊक आहे की त्याचा शत्रू कोण आहे. It is very important that you know whom are you fighting against. आणि संतो हे फार महत्त्वाचं आहे. त्याला तुम्हाला माहिती असणं की तुम्ही कोणाच्या विरोधामध्ये लढाई करत आहात. You should know your enemy. तुम्ही तुमच्या शत्रूला ओळखलं पाहिजे. Go to someone and say, तू शत्रूला ओळखलं पाहिजे. शेजाऱ्याकडे वळा आणि म्हणा तू तुझ्या शत्रूला ओळखलं पाहिजे. पुन्हा एकदा बोला, तू त्या शत्रूला ओळखलं पाहिजे. तू तुझ्या शत्रूला ओळखलं पाहिजे. It is very important that you should understand who is the enemy, how he is, why he is the enemy. आणि हे फार गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आहे समजलं की तुमचा शत्रू कोण आहे, का आहे आणि का तो तुमचा शत्रू आहे. It is very important that you should know before you go to battle that whom are you fighting against. आणि हे फार महत्त्वाचं आहे हे जाणून घेणं की तुम्ही युद्धाला जाण्याआधी तुम्ही कोणाच्या विरोधामध्ये युद्ध करत आहात. Now if you don't know whom are you fighting against, then how and which weapons will you use? आणि संतोष जर का तुम्हाला ठाऊकच नाही की तुम्ही कोणाच्या विरोधामध्ये लढाई करत आहात तर तुम्ही कसं काय आणि कोणते शस्त्र वापराल. जर का तुम्हाला ठाऊकच नाही तो शत्रू कोण आहे, मग तुम्ही शस्त्र वापरणार तरी कोणचे? कोणी आमेन म्हणेल का? You should know who is your enemy. आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कोण तुमचा शत्रू आहे. I'm going to talk to you today about your enemy. मी आज तुमच्याशी तुमच्या फक्त शत्रू विषयी बोलणार आहे. As Sister William said rightly, आणि जसं सिस्टर विलियम फार योग्य रीतीने म्हणाल्या, I like to make Satan nude. आणि मला सैतानाला नांगडं करायला आवडतं. It is my prime mission on earth. आणि माझा पृथ्वीवरचा हा प्रमुख उद्दिष्ट आहे. No matter even if I have to go through any kind of situation in my life, I will not stop doing it till I die. आणि जरी मला माझ्या जीवनामधून कुठल्याही परिस्थितीमधून जावं लागलं तरीही मी कुठल्या कारणासाठी थांबणार नाही जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत. My mouth will keep on jabbering about making Satan nude. आणि सैतानाला नांगडं करण्यामध्ये माझं तोंड जे आहे ते बडबड करतच राहील. I remember once upon a time, a long time back it was, when I was not a pastor of any church. आणि फार काळपूर्वी मला आठवत आहे की ज्यावेळेस मी कुठल्याही मंडळीचा याजक नव्हतो त्यावेळेस, I was just anointed as a prophet of God. आणि त्यावेळेस मी फक्त देवाचा अभिषिक्त असा संदेष्टा होतो. And I saw a dream one day. आणि एके दिवशी मी एक स्वप्न पाहिलं. And I just tell you a bit of the dream. आणि त्या स्वप्नाविषयी थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. I saw Satan taking a disguise of a very old preacher of the word of God. आणि मी त्यावेळेस पाहिलं की सैतान जो आहे तो देवाच्या एका सेवकाचा, फार म्हातारा अशा सेवकाचा तो वेश धारण करत आहे. And he is preaching to all the Christians in the world. आणि जगामध्ये जे सर्व ख्रिस्ती लोक आहेत त्या सर्वांना तो हे उपदेश करत आहे. In that there are Roman Catholics, in that there are Protestants, in that there are CNIs, in that there are believers, Pentecostals, everybody. आणि त्याच्यामध्ये मी पाहत आहे की त्याच्यामध्ये रोमन कॅथलिक लोक आहेत, त्याच्यामध्ये CNI लोक आहेत, त्याच्यामध्ये बिलीवर लोक आहेत, त्याच्यामध्ये पेंटाकॉस्टल आहेत, त्याच्यामध्ये जे सर्व पंथ आहेत ते सर्व पंथ आहेत And त्याच्यामध्ये. my
parents are sitting right in the front आणि row. माझे आई वडील जे आहेत ते देखील पुढच्या ओळीमध्ये बसलेले आहेत I'm रांगेमध्ये. just saying, listen, this is not the entire dream. I'm just telling you a part of the dream. आणि पहा की मी तुम्हाला संपूर्ण स्वप्न सांगत नाही, हा फक्त स्वप्नाचा एक भाग आहे, तो मी तुम्हाला सांगत आहे. And because I had seen him put on a disguise of that old preacher, I knew it was Satan. आणि कारण मी त्याला पाहिलेलं होतं की त्याने एका म्हाताऱ्या माणसाचा वेश धारण केला, म्हणून मला माहिती होती की तो सैतान आहे म्हणून. So so he's preaching in a big hall, and I appear in the corner of the hall. आणि तो एका मोठ्या हॉलमध्ये उपदेश करत आहे आणि मी त्या हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये मी त्या ठिकाणामध्ये येतो, प्रकट होतो. And when I come there, आणि जेव्हा मी त्या ठिकाणामध्ये येतो, I recognize he is the same fellow called as Satan. आणि लगेच मी ओळखतो की अरे हा तोच व्यक्ती आहे की त्याचं नाव सैतान आहे. So I start telling the people in the crowd, I start shouting loudly in front of everybody when he is preaching. आणि जेव्हा तो उपदेश देत असताना त्यावेळेस मी सर्व लोकांच्या समोर मोठ्याने ओरडू लागतो. And I start telling everybody, आणि मी लोकांना हे सांगू लागतो, hey, he is not a preacher, he is Satan. He is Satan, he is Satan. अरे हा काय उपदेशक नाही, हा सैतान आहे. हा काय उपदेशक नाही, हा सैतान आहे, सैतान आहे. He is fooling with you. Don't listen to him. He is Satan. आणि तो तुम्हाला मूर्ख बनवत आहे, त्याचं तुम्ही ऐकू नका, तो सैतान आहे. Quickly, you know what happens is, आणि तुला ते मग अचानक तरी काय होतं ते म्हणजे, all people are looking at me. आणि सर्व लोक मग माझ्याकडे बघू लागतात. He comes to know आणि मग त्याला कळतं that this person has come to know who am I. आणि त्याला हे समजतं की ह्या व्यक्तीला, जो व्यक्ती तिकडे थांबलेला आहे, जो लोकांना सांगतोय, त्याला कळालेलं आहे की मी कोण आहे म्हणून. So what he does is, मग तो काय करतो ते म्हणजे, with great anger, आणि फार मोठ्या रागाने he snarls at my mother. आणि तो गुरगुरून माझ्या आईला हे म्हणतो, Can't you not tell him to shut up? आणि मग तो फार गुरगुरून म्हणतो, तो त्याला शांत बसायला सांगू शकत नाही काय? The moment I say that, moment he says that, ज्या क्षणात तो हे म्हणतो, I shout at him back. आणि मी त्याच्याकडे माघारी ओरडतो, You said and I command you, shut up in the name of Jesus. आणि मी त्या साताला म्हणतो, ए सैताना, तो शांत बस येशूच्या नावामध्ये. And when I say that, आणि ज्या क्षणाला मी असं म्हणतो, his face starts coming off, the mask starts coming off. त्याचा मुखवटाच आहे तो बाहेर निघू लागतो, निघून पडू लागतो. All that mask starts tearing away. आणि त्याचा जो मुखवटा आहे तो निघून फाटून पडू लागतो. And his actual face comes out. आणि त्याचा जो खरं स्वरूप आहे ते बाहेर येऊ And लागतं. saints, to tell you a shock of my life, आणि देवाच्या संतांकडून तुमच्या जीवनातला सर्वात मोठा धक्का तुम्हाला सांगायचा झाला म्हणजे, तुमच्याने माझ्या माझ्या जीवनातला सर्वात मोठा धक्का सांगायचा झाला म्हणजे, I woke up. मी उठलो. And when I woke up, आणि ज्यावेळेस मी उठलो, to my great amazement, आणि माझ्या फार मोठ्या आश्चर्यासाठी Satan was standing right next to me. सैतान माझ्या अगदी बाजूलाच उभा होता. I could see him like how I'm seeing you. आणि जसं मी तुम्हाला पाहत आहे तसं मी त्याला पाहत होतो. Actual form, his actual त्याच्या form, खऱ्या स्वरूपामध्ये, trying to come to kill me. आणि मला मारायसाठी येत होता. But he couldn't enter the peripheral of the Holy Spirit. पण तो पवित्र आत्म्याचं जे रिंगण होतं, त्या रिंगणाच्या आतमध्ये तो येऊ शकत नव्हता. 45 minutes he had a battle with me. आणि त्यांनी 45 मिनिटं माझ्यावर युद्ध केलं. One day, एके दिवशी, this happened when I became a pastor. Now I'm telling you what happened when I became a pastor. आणि आता मी तुम्हाला हे सांगत आहे की ज्यावेळेस मी पास्टर बनलो त्यानंतरची घटना I was आहे. having a meeting in Ethel Garden, आणि इथं गार्डन या ठिकाणामध्ये मी एक सभा घेत होतो. and there was a lady who was demon possessed. आणि एक बाई होती की जिला दुरात्मा लागलेला होता. And after everybody went, आणि सर्व लोक गेल्यानंतर I went up to her मी तिच्याकडे गेलो. and I began to command the demon out of her in the name of Jesus. आणि त्या दुरात्म्याला मी येशूच्या नावामध्ये धमकून बाहेर निघण्याची आज्ञा करत होतो. बाहेर काढू लागलो. Suddenly, अचानक रीतीने that demon began to speak to me as if it is God speaking to me. आणि तो दुरात्मा माझ्याशी अशा प्रकारे बोलू लागला जणू काय देव माझ्याशी बोलत आहे. And I stopped commanding. आणि मी होतो तो मी आज्ञा करणं थांबवलं. Because I thought, कारण मला असं वाटलं, I'm commanding God? मी देवाला आज्ञा देते काय? Because he was telling me all the prophecies that God had spoken over my life, word to word. कारण तो मला सर्व भविष्यवाणी ज्या माझ्या जीवनावरती देव माझ्या जीवनावरती बोलला होता तो शब्द न शब्द न चुकता सांगत होता. Everything he was telling me. सर्व काय मला सांगत होता. He also called me by the name which God calls me. आणि त्यांनी मला त्या नावाने हाक मारले की ज्या नावाने फक्त देव मला हाक मारतो. No one else calls me by that name, okay? कोणी मला त्या नावाने हाक मारत नाही. Not in my own mother also. माझी आई देखील मला त्या नावाने हाक मारत नाही. But God calls me by that name. पण मला देव त्या नावाने हाक मारतो. And he called me by that name. आणि त्याने मला त्या नावाने हाक मारली. I was shocked. मला धक्का बसला. I was about to say sorry. आणि मी क्षमा मागणारच होतो. Quickly he said one statement. अचानक रीतीने तो एक वाक्य बोलला. He said, तो बोलला, very soon you'll have the pain and agony of a scorpion venom in your body. आणि फारच लवकर तुला विंचवाच्या दंशाच्या वेदना तुझ्या शरीरामध्ये होणार आहेत.
When he said that, आणि ज्या क्षणात तो हे बोलला, I told him, get out in the name of Jesus. The moment I said that, ज्या क्षणाला मी असं बोललो, he said to me, तो मला बोलला, do you know who am I? तो म्हणला, तुला माहिती का मी कोण आहे? I said, no. म्हणलं नाही. You're a demon. मी म्हणलं तू दुरात्मा आहेस? He said, yeah. Well, yes. He said, yes. तो म्हणला हो. But do you know who am I? पण तुला माहिती का मी कोण आहे? I said, no. म्हणलं नाही. I'm Satan. I'm Lucifer. मी सैतान, मी लुसिफर आहे. I'm going. मी जात आहे. But I want to tell you, he said to me. पण मला तुम्हाला सांगायचं की मी तो हे मला हे म्हणाला. Before leaving, he told me his identification. तो जाण्याआधी त्याने त्याची ओळख मला सांगून गेला. That he was Lucifer himself. की तो स्वतः लुसिफर होता. Saints, संत हो, from that day, त्या दिवसापासून पुढे I began to feel so happy about myself. मला स्वतःविषयी इतका आनंद वाटू लागला. And anytime any demon possessed, I would meet any demon possessed person. आणि त्याच्यानंतर कुठल्याही दुरात्म्याने पछाडलेल्या व्यक्ती जर का मी भेटायचो, I would only say that one statement to that person. आणि त्या व्यक्तीला फक्त एकच वाक्य म्हणायचो, अरे त्या बापाला घालवले, तू निघ बाहेर चल. And the demon used to go. आणि तो दुरात्मा निघून जायचा. Because in demons they discuss. कारण दुरात्म्यामध्ये ते एकमेकांना बोलतात, विचारतात, सांगतात चौकशी एकमेकांना करतात की कोण काय आहे आणि कोण काय आहे. एक दुरात्मा बोलला होता असंच, मी येशूला ओळखतो, मी पावलाला ओळखतो, पण तुम्हाला ओळखत नाही. आमेन. आमेन. So you know, saints of God, तर तुम्हाला ते देवाच्या संतगणांनो, I had such experiences with Satan himself. आणि मी माझा स्वतःचा अनुभव माझा सैतानाबरोबर झाला. So I have come to know one thing. पण मला एक गोष्ट आता काढून चुकलेली आहे. It is my mission, it's my goal, it's my purpose of my life. आणि हे माझं ध्येय आहे, हे उद्दिष्ट आहे, माझ्या जीवनाचं एकमेव उद्दिष्ट आहे, To unmask Satan. सैतानाचा मुखवटा काढणे. Amen. And I began doing that. आणि मी तेच करू लागलो. Amen. आमेन. Are you with me, everybody? तुम्ही सर्वजण माझ्याबरोबर आहात का? Now listen, everybody, carefully. आता सर्वांनी नीट ऐका. So you need to understand this Satan, your enemy. आणि मग तुम्हाला आता हा जो सैतान तुमचा शत्रू आहे त्याला ओळखणं गरजेचं आहे. To understand his agents, you need to understand Satan. आणि त्याचे एजंट समजण्यासाठी तुम्हाला सैतानाला समजणं गरजेचं आहे. When you understand Satan, you'll understand how his agents work. आणि जेव्हा तुम्ही सैतानाला समजाल त्यावेळेस तुम्हाला हे समजून येईल की त्याचे एजंट कशा प्रकारे काम Now करतात. hear me, everybody. आता सर्वांनी माझा नीट ऐका. Satan, when before he could become Satan, he was called as Lucifer. आणि सैतान हा सैतान होण्याआधी तो लुसिफर म्हणून त्याला बोलावलं जायचं. Now everybody hear me well. I'm going to give you some shocking revelations आणि today. सर्वांनी आता माझा नीट ऐका, मी तुम्हाला काहीतरी धक्कादायक अशा प्रगटीकरण देणार आहे. This Lucifer, हा लुसिफर, he was an anointed cherub. तो एक अभिषिक्त करूब होता. Now what is a cherub? Who is a cherub? मग करूब काय आहे किंवा करूब कोण आहे? In the Ark of the Covenant, कराराच्या कोशामध्ये, there is, over the Ark of the Covenant, आणि कराराच्या कोशावर there are two cherubs त्याच्यावरती दोन करूब आहेत, who are spreading their wings over the Ark. आणि जे दोघे आहेत की जे कराराच्या कोशावरती आपले पंख ते पसरून उभे आहेत. That is called as the mercy seat. त्याला दयासन असं म्हणतात. Now everybody hear me well. आता सर्वांनी माझं नीट ऐका. These cherubs, हे जे करूब आहेत, they are always in this position on the Ark of the Covenant. आणि कराराच्या कोशावरती ते नेहमीच अशाच प्रकारच्या अशाच स्थितीमध्ये थांबलेले असतात. But actually, पण खरं पाहिलं तर these are only replicas of the original cherubs. आणि जे खरे करूब आहेत त्यांचं हे फक्त प्रतिकात्मक दर्शन आहे. Now everybody, आता सर्वांनी नीट ऐका. don't miss this point. हे हा मुद्दा गमवू नका. A cherub is known to carry the presence of God. एका करूबाला देवाचं सामर्थ्य वाहण्यासाठी, सानिध्य वाहण्यासाठी ओळखलं जातं. मी परत सांगत आहे, एका करूबाला देवाचं सानिध्य वाहण्यासाठी ओळखलं जात आहे. A cherub is the one who carries God over him. एक करूब हा असा आहे की जो त्याच्यावर देव घेऊन वाहतो. God rides upon a cherub. एका करूबावरती देव वाहतो किंवा जातो. A cherub is known in heaven and on earth as the carrier of the presence of God. एका करूबाला स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवरती अशा प्रकारे ओळखलं जातं, ते म्हणजे देवाचं सानिध्य वाहणारे.
Now, आता Lucifer was an anointed cherub. एक लुसिफर जो होता हा एक अभिषिक्त करूब होता. Not only that, तेवढंच फक्त नाही, but the Bible says, पण पवित्रशास्त्र हे देखील म्हणतं, don't miss this point, हा मुद्दा गमवू नका, he was woven with gold. त्याला संपूर्ण अंगावरती सोन्याने विणलेलं होतं. तो पूर्णपणे सोन्याने विणलेला होता. Say it loudly, विणलेला होता. विणलेला होता, सोन्याने विणलेला होता. सोन्याने विणलेला होता. Now everybody listen. आता सर्वांनी नीट ऐका. As I'm telling you his characteristics, आणि जसे मी तुम्हाला त्याचे गुणधर्म सांगत आहे, I'm going to disclose to you how he can misuse those things today. आणि मी तुम्हाला हे सांगणार आहे की तो त्याचा दुरुपयोग कशा प्रकारे करू शकतो आज. Listen. ऐका, He was an anointed cherub. तो एक अभिषिक्त करूब होता. He used to carry the presence of God. तो देवाचं सानिध्य वाहणारा होता. So he knows तर त्याला ठाऊक आहे how to react in the presence of God. की देवाच्या सानिध्यामध्ये कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायची. त्याला देवाच्या सानिध्याबद्दल सगळं ठाऊक आहे, तुम्हाला काहीच ठाऊक नाहीये. He knows त्याला ठाऊक आहे how to behave so that you will increase. आणि त्याला हे ठाऊक आहे की कशा प्रकारे वागायचं की जेणेकरून तुम्ही वाढू शकता. He knows त्याला ठाऊक आहे that when the presence of God comes, how to react. की कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायची ज्यावेळेस देवाचं सानिध्य येतं. He knows त्याला हे ठाऊक आहे what God likes, what God doesn't like. की देवाला काय आवडतं आणि देवाला काय आवडत नाही. He knows how to handle the presence of God. आणि त्याला हे ठाऊक आहे की देवाच्या सानिध्याला कशा प्रकारे हाताळायचं. संतो लक्षात ठेवा, जो करूब, जो देवदूत देवाचं सानिध्य हाताळू शकतो. बोलू काहीतरी, तुम्ही आणि मी काहीच नाहीये. जो करूब देवाचं सानिध्य हाताळू शकतो. सैतान आज देवाच्या सानिध्याची नक्कल करतो पृथ्वीवरती, कारण त्याला ठाऊक आहे ते सानिध्य कसं आहे, कारण तो करूब होता. तो तुम्हाला आयुष्यभर अशी फसवणूक देऊ शकतो की तुम्हाला सानिध्य मिळालेलं आहे. सैतान हा फार हुशार आहे. वचन सांगतं हुशारीमध्ये तो दानियेलापेक्षाही हुशार होता. He knows how to handle the presence of God. त्याला ठाऊक आहे की देवाचं सानिध्य कशा प्रकारे हाताळायचं. किती लोकांना ठाऊक आहे देवाचं सानिध्य कसं हाताळायचं? तुम्हाला नाही ठाऊक, पण तुम्ही तुला ठाऊक आहे. तुम्हाला सानिध्य येतं तरी कसं ते पण ठाऊक नाहीये, पण त्याला हाताळता पण येतं. सानिध्यामध्ये देवाला काय आवडतं काय आवडत नाही हे सैतान सगळं जाणणारा, कारण तो करूब होता आणि ते पण अभिषिक्त करूब होता. करूब ते अशा प्रकारचे देवदूत असतात की जे देवाला वाहणारे असतात, देवाला स्वतःवरती घेऊन वाहणारे असतात. दे आर गॉड्स व्हेइकल्स. ते देवाचे वाहन आहेत. They know त्यांना ठाऊक आहे how to react to the presence of God. की देवाच्या सानिध्याला कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायची. And they know how to disturb you. He knows how to disturb you when the presence of God is going to come and touch you. आणि त्याला हे देखील ठाऊक आहे की तुम्हाला कसं काय विचलित करायचं, तुम्हाला कसं काय त्रास द्यायचा की जेव्हा देवाचं सानिध्य उतरून येऊन तुम्हाला स्पर्श करणार आहे. त्याच वेळेस काहीतरी असं तुमच्या मनात विचार येतील किंवा तुम्ही काहीतरी विचार कराल किंवा कोणतरी लगेच लेकरू येईल, आई हटकने सानिध्य कट. किती लोकांनी असा अनुभव घेतलेला, हात वरती करा. He was an anointed cherub. तो एक अभिषिक्त करूब होता. He knows how to move in the presence of God. त्याला हे ठाऊक आहे की देवाच्या सानिध्यामध्ये कशी हालचाल करायची. बोलू का अजून? देवाच्या सानिध्यात तुम्ही कसं बसायचं हे पण त्याला ठाऊक आहे.
तुम्हाला ठाऊक नाही. Satan knows. सैतानाला ठाऊक आहे, He knows very well. त्याला फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. He was the most beautiful angel ever created by God. आणि देवाद्वारे निर्मित सर्व दिव्यदूतांपेक्षा तो सर्वात सुंदर दिव्यदूत होता, Woven with gold. सोन्याने विणलेला. He can use gold to take away from God. Do you know that? आणि तो सोन्याचा उपयोग करू शकतो तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का? He can use diamonds तो हिऱ्यांचा उपयोग करू शकतो to take you away from the presence of God. तुम्हाला देवाच्या सानिध्यापासून बाहेर किंवा दूर घेऊन जाण्यासाठी. You know why? तुम्हाला माहिती का? Because the Bible says कारण पवित्रशास्त्र हे म्हणतं, diamonds were studded all over his body. सर्व मौल्यवान रत्न आणि हिरे त्याच्या संपूर्ण अंगावरती जडित होते, जडलेले होते. फार अमूल्य असे रत्न हिरे, आणि ते सगळे हिरे आणि रत्न 12 खडे होते. ते 12 प्रकारचे खडे होते. ते मुख्य याजकाच्या उरपटावरती होते. म्हणून त्याला याजकीय काम पण ठाऊक आहे. You are dealing with a very smart enemy. आणि तुम्ही अशा शत्रूचा तुमचा सामना होत आहे की जो फारच हुशार आहे. And the most horrible thing about him is आणि त्याच्याबद्दल सगळ्यात भयानक गोष्ट ही आहे ती म्हणजे he is invisible. तो अदृश्य आहे. See, you can fight an enemy which you can see. पहा, तुम्ही अशा शत्रूबरोबर लढा देऊ शकता की ज्याला तुम्ही पाहत आहात, पण जो दिसतच नाही सुशील, कोणाशी भांडण करणार तू? साईडला कधी बसेल कळणार नाही. जो तुमच्या कानामध्ये बोलत नाही, तुमच्या मनाशी बोलतो. How many are getting shocked? किती लोकांना धक्का बसत आहे? Don't get scared, but okay. The purpose is not to make you feel. आणि घाबरू नका. ह्याचं कारण हे सांगणं हे नाही की तुम्हाला घाबरावं म्हणून तुम्ही. Become smarter than him. त्यापेक्षाही शाने व्हा. I'm coming to the most important part of my message very soon, within a few minutes. आणि माझ्या मुख्य उपदेशाकडे फारच लवकर मी येत आहे, काही मिनिटांमध्ये. Satan, सैतान most beautiful. सर्वात सुंदर. He can use beauty against you. तो सौंदर्याचा उपयोग तुमच्या विरोधामध्ये करू शकतो. He knows how to handle beauty. त्याला हे ठाऊक आहे की सौंदर्याचा उपयोग कसा करायचा. You beautiful girls, तुम्ही सुंदर मुली हो, जे तुम्हाला स्वतःला वाटतं तुम्ही सुंदर आहात, तो तुमचा गैरसमज आहे. सावधान असा. Your beauty can destroy your life. तुमचं सौंदर्य तुमचं जीवन उद्ध्वस्त करून ठेवू शकतं. Don't be happy. आनंदित होऊ नका. I'm so fair. मी इतकी गोरी. Don't feel happy about it. असं वाटून घेऊ नका. Don't feel happy. आनंदित होऊ नका. मला फार सुंदर बायको मिळाली, नवरी मिळते. Don't feel happy. आनंदित होऊ नका. Devil can use her very well. आणि सैतान त्याचा फार चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. Because he was beautiful. कारण तो सुंदर होता. He knows what is beauty. आणि त्याला हे ठाऊक आहे सौंदर्य काय आहे. सौंदर्याबरोबर कसं खेळायचं तो माहिर आहे त्यामध्ये. बघा ब्रदर, कोणताच मुलगा विद्रूप मुलीच्या मागे पळतो का? कधी पाहिलं का अजून जगामध्ये? कधीच नाही. कधीच नाही. आमेन. दौडमध्ये पण असंच आहे ना. He knows. त्याला ठाऊक आहे सौंदर्याबरोबर खेळायचं कसं. विद्रूप मुली अशाच पडलेल्या असतात, बाकी सगळेजण सौंदर्याच्या मागे पळत असतात. Satan is very smart. सैतान फार धूर्त आहे. स्मार्ट, हुशार. हुशार आहे. Yeah.
I'm going to shock you today. मी आज तुम्हाला आणखीन धक्का देणार आहे. Do you want it? तुम्हाला हवाय का? Satan can misuse praise and worship सैतान स्तुती आणि स्तवनाचा देखील दुरुपयोग करू शकतो. because he had music in his wings. कारण त्याच्या पंखांमध्ये संगीत होतं. This keyboard which you see here, आणि जो कीबोर्ड तुम्ही आज या ठिकाणी पाहत आहात, he had music, this entire keyboard he had in his wings. आणि हा संपूर्ण कीबोर्ड जे संपूर्ण सूर जे होते ते त्याच्या पंखांमध्ये होते. When he would move his wings, आणि जेव्हा त्याचा पंख हलवायचा, he would lead the entire choir, entire heavenly host in worshiping God Almighty. आणि तो ज्यावेळेस आपले पंख हलवायचा त्यावेळेस तो संपूर्ण जे स्वर्गीय दूत होते, दिव्य दूतांचा तो नेतृत्व करायचा देवाप्रती स्तुती अर्पण करण्यामध्ये. So he was heaven's choir leader. आणि मग तो स्वर्गाचा कॉयर लीडर होता. त्याला हे स्तुती स्तवन तुम्हाला देवापासून दूर कसं करायचं हे त्याला उपयोगात आणता येतं. स्तुती स्तवनाद्वारे. तुम्ही म्हणाल कसं काय? सांगतो. तुम्ही कोणते गाणे गाता? जे गाणे कोणीतरी आधीच गायलेले असतात तेच गाता. कोणी आमेन म्हणेल का? आमेन. वचन सांगतं देवाला नवीन गीत द्या. आमेन. सारखं सारखं जुनं जुनं बोलून काही फायदा नसतो. ज्या गाण्यांमध्ये सानिध्य येत नाही ते गाणे काही उपयोगाचे नाही आहेत. आणि तुम्ही जर का तुम्हाला वाटत असेल की आम्ही सारखे गाणे गातो, कानात घुसलं बसलं की कानामध्ये इयरफोन आणि सुरू आपले गाणे गाणेच गाणे गाणेच गाणे म्हणून तुम्ही बघा जेवढे सगळे प्रेज अँड वर्शिप लीडर आहेत सगळ्यांचे केस बघा, सगळ्यांचा अवतार बघा, तुम्हाला लगेच कळून येईल मला जे काय बोलायची गरज नाहीये. त्यांचं जीवन त्या स्थानाला जुळत नाहीये कारण सैतान पण हेच काम करायचा वरती. He can use praise and worship very well. तो स्तुती आणि स्तवनाचा फार चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. स्तुती आणि स्तवन जे सानिध्य खाली आणत नाही त्याचा काही उपयोग नाहीये. तुम्ही दिवसभर गाणे ऐकाल, दिवसभर ऐकाल, यू फील इन अ हार्ट, तो तुमच्या अंतःकरणामध्ये वाटतं हा मी आज दिवसभर सानिध्यामध्ये राहिलो. आलं का सानिध्य त्या गाण्याने? बघा किती लोकांना अनुभव आहे. नंतर हात वरती करा. किती लोकांना अनुभव हात नंतर वरती करा. तुम्हाला प्रार्थनेला बसायच्या आधी तुम्ही म्हणाले असणार चला आपण थोडे गाणे ऐकूया. थोडं आपण गाणे ऐकू मग बसू. हा आमेन. बसले का? नाही बसत. प्रेयर सुरू होत नाही. बघा तुम्ही 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 3 गोष्टीपैकी 2 गोष्टी करायला फार वेळ लावता. एक पहिलं म्हणजे स्तुतिस्तवन, दुसरं म्हणजे वचन, तिसरं म्हणजे प्रार्थना. प्रार्थना आणि वचन करायला आणि वाचायला तुम्ही फार वेळ लावणार पण गाणे लावायला सुरू. कोणी आमेन म्हणेल का? मोठ्याने म्हणेल का? का बरं तुम्हाला गाणे लावायला का त्रास होत नाही? कधी विचार केला या गोष्टीवरती? कर ले दुआ तू, कर ले दुआ तू, कर ले दुआ, दुआ कर बंदे, दुआ ये जरूरी है, दुआ के बगैर जिंदगी अधूरी है. मान्य आहे हे गाणं माझ्याच मेसेजवरती तयार झालेलं आहे, मला मान्य आहे. पण कर ले दुआ तू, कर ले दुआ तू, कर ले दुआ तू, कर ले दुआ, कर ले दुआ तू, कर ले दुआ. ते करले ना आपण करतोय का? नुसतं गायचं कर ले दुआ तू, कर ले दुआ तू, कर ले. भजले 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 येशू नाम, भजले 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 तसं नाचत चाललंय बस. काय नाही अजून काय होत आहे? म्हणते का खरंच भजले होते का? इथं येशू नामाचं भजले होते का? नाही मी स्टेप कोणची करतोय? भजले 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 येशू नाम. काय व्हॉट इज दिस? त्याला काय म्हणतात? दिस इज नॉट प्रेज अँड वर्शिप. हे काय स्तुती स्तवन नाहीये. दिस इज प्रेज अँड वर्शिप ऑफ द फ्लेश. FLESH फ्लेश. आणि हे स्तुती आणि स्तवन FLESH म्हणजे देहाचं आहे. देह. कोणी आमेन म्हणेल का?
Satan, very smart, very smart. सैतान फार हुशार, फार चतुर. You feel whole day by listening to songs, I have stayed in the presence of God. आणि तुम्हाला वाटतं की संपूर्ण दिवस गाणे ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मी संपूर्ण दिवस देवाच्या सानिध्यामध्ये राहिलेलो आहे. You feel like that. तुम्हाला असं वाटतं. गाणे ऐकल्याने तुम्ही सानिध्यात राहत नाही, त्याच्या सानिध्याला जोडल्याने तुम्ही सानिध्यात राहता. दिवसभर तुम्हाला अभिषेक जाणवला पाहिजे. He knows how to use music. आणि त्याला ठाऊक आहे की संगीताचा उपयोग कसा करायचा. See, the worldly music is worst. जगिक संगीत तर फारच भयानक आहे. But पण more worst is this music, पण त्याच्यापेक्षाही भयानक हे संगीत आहे which does not edify God. की जे देवाचा गौरव करत नाही. He can use the word of God against you also. तो देवाच्या वचनाचा उपयोग तुमच्या विरोधामध्ये देखील करू शकतो. कारण तो असा करू होता जो देवाच्या जवळ उभा राहायचा, त्याला वचन माहिती आहे. जे वचन येशूला उंचावत नाही, तुमचा हात घेऊन येशूच्या हातामध्ये देत नाही, ते वचन देवाकडून नाहीये, तर ते सैतानाकडून आहे. हे लक्षात ठेवा. जेव्हा मी वचन बोलतो, तुम्ही कोणाने भरले जाता? आत्म्याने का रामटेकेने? तपासून पहा. बोला एकमेकाला, तपासून पहा. तपासून पहा. माझ्या वचनाद्वारे जर का तुम्ही माझ्यावर प्रेम करायला लागला, चुकीचा आहे, चुकीचा आहे, चुकीचा आहे. प्रेम करा येशू ख्रिस्तावरती. आमेन. सावधान रहा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरत आहे. तुम्ही म्हणाल वचन 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 पण आहे, पण वचन पण ते वचन तुम्हाला येशू जवळ नेत आहे का? म्हणून तुम्हाला म्हटलं होतं डुकरे या मेसेज मध्ये, कुठेही जाऊन कान देऊ नका. ते वचन तुम्हाला येशू जवळ घेऊन जाते का कोलावरी म्हणायला लावते तुम्हाला? कोणतंही वचन कोणीही म्हणेल काय वचन आहे, येशू जवळ मी चाललोय का? त्या वचनाद्वारे मी येशूच्या जवळ गेलो का खाली आलो? एक मुलगी आहे, त्या मुलाचा मित्र म्हणतो अभिषेकाने पवित्र आत्मा मिळून घे, पवित्र आत्मा मिळून घे. ती काय म्हणती? माझ्या पास्टरने आम्हाला शिकवलं नाही. काय म्हणती ती? आमच्या पास्टरने शिकवलं नाही. तो म्हणतो अरे शिकवलं नाही तर आता वचन सांगतो ना, भर पवित्र आत्म्याने. नाही, कसं आहे माहिती का, आमच्या मंडळीमध्ये पवित्र आत्म्याला आम्ही जास्ती महत्व देत नाही. देत नाही, मग ती मंडळी नाही आहे. मग इथं पुण्यातच आहे, जास्ती लांब नका जाऊ. ते म्हणजे आमचे पास्टर असं सांगत नाही आम्हाला. मग मी काहीतरी बोललो त्या मुलाला, मग तिला सांग असं. मग ते सांगू शकत नाही तर मी तुम्हाला. सो तर Satan knows, सैतानाला हे ठाऊक आहे how to use the word of God. See, how did he try to tempt Jesus? देवाच्या वचनाचा कसा उपयोग करायचा. तुम्ही मला सांगा की त्याने येशूला कसं काय तुम्ही मला सांगू नका, मी तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला सांगतो की त्याने येशूला मोहात पाडायचा कसा प्रयत्न केला. What did he use? कसं काय, त्यांनी काय उपयोग केला? Word of God. देवाच्या वचनाचा. Because he was there with God. कारण तो त्या ठिकाणामध्ये देवाबरोबर होता. He knows God. त्यांनी जोपर्यंत तिथं होता त्यांनी देवाला ओळखलेले. जेवढं त्याला प्रगटीकरण मिळालं तेवढं त्यांनी ओळखलं. म्हणून तो सांगतो देवाच्या वचनाचा उपयोग कसा करायचा आणि कसं फसवायचं. म्हणून तुला बोललो मी, सगळ्यांशी भांड पण देवाशी भांडू नको. हे तुम्ही म्हणता ना मी आता देवाशी भांडणार आहे, असं बोलू नका. कृपा करून असं बोलू नका. स्वतःवर क्यू करा.
तो कुंभार आहे, आपण माती आहे. एक फूक मारेल, जागेवर तुकडे उडतील आपले फाट करून. घरामध्ये पोलीस येतील पंचनामा करायला. लिव्हर, किडनी, आतडे बितडे अख्ख्या घरात पसरलेले. अरे देवा, ए म्युनिसिपाल्टीवाला बोला साफ करून घ्या रे. शरीर आहे का काय? कोण आमेन म्हणेल? काय मुंगी भांडते त्याच्याबरोबर. अरे कमॉन यार. चला, एवढे मोठमोठे भाई लोक बघितले मी, दाऊदचे राईट हँड. पण ते अल्लाचं नाव घेतलं की बाबा खुदा आहे वो. नाही, लहानसं पिल्लू पण म्हणू शकतं देवाला भांडणार मी. अर काय हिम्मत. एवढे मोठमोठे भाई लोक जे माणसाला टपकायचे गोळ्या घालून घडाघड 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 घडाघड, त्यांना मारायसाठी खास भारत सरकारने एन्काउंटर काढलं, कारण ते मरत नव्हते. एवढे घाणेरडे किडे होते ते. त्यांच्यावर पिक्चर निघतात. ते शूट अट लोखंडवाला, सलाम बॉम्बे त्यांच्यावर निघाले. आणि एवढे लहान लहान लेकर म्हणू शकतात भांडते देवाला आता. आणि ते म्हणायचे अल्लाह के बारे में कुछ बोलने का नहीं, खुदा है वो. मुसलमान असून त्यांना देवाचं भय. हे हे हिचा दोष नाहीये, हे तिने कुठेतरी ऐकलेलं आहे. मी पण देवावर भांडणार आहे आता, मग ती बिचारीचा दोष नाही येतो. हे तुम्ही लोक आहे ते बोलतात ना, मी पण आता देवाला भांडतेच. त्याच्यावर भांडणं करू नका. हां, तुम्ही एक काम करा, एवढं भांडण्याची हौस आहे ना, दगड घ्यायचा आणि सरळ जायचं आणि दाऊदला दगड मारायचा थाडकन डोक्यात त्याच्या. तुम्हाला सरकार इनाम पण देईल 25 कोटी. प्रेस गॉड. भांडण्याची एवढी हौस आहे तर. पण इसके साथ वचन, द वर्ड ऑफ गॉड, देवाचं वचन. Satan can use the word of God सैतान देवाच्या वचनाचा उपयोग करू शकतो to fool you, तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी, to fool me. मला मूर्ख बनवण्यासाठी. Satan, सैतान very smart. फारच धूर्त. He has more wisdom than Daniel, the Bible says. पवित्र शास्त्र हे म्हणतं की दानियेला पेक्षाही त्याला तो जास्त विद्वान आहे किंवा त्याला जास्त चातुर्य आहे. Daniel was known to interpret dreams and visions. दानियेला स्वप्नांचा अर्थ, दृष्टांत आणि स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी ओळखलं जायचं दानियेला. So he knows तर त्याला ठाऊक आहे which dream to show you, which vision to show you, by which you'll be fooled. तुम्हाला कोणतं स्वप्न दाखवायचं, तुम्हाला कोणतं दृष्टांत दाखवायचं की ज्याच्याद्वारे तुम्ही मूर्ख बनू शकता. He can make you misinterpret a dream and a vision. आणि तो तुम्हाला स्वप्नांचा आणि दृष्टांतांचा खोटा अर्थ किंवा चुकीचा अर्थ समजून सांगू शकतो Very easily. फार सोप्या रीतीने. Because he's smarter than Daniel. कारण तो दानियेलापेक्षाही हुशार आहे. You should know whom are you dealing against. तुम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की तुम्ही कोणाच्या विरोधामध्ये तुम्ही उभे आहात, लढा देत आहात. Turn to someone and say, understand your enemy. कोणाकडे तरी वळाने म्हणा, तुझ्या शत्रूला ओळख. पुन्हा एकदा बोला, तुझ्या शत्रूला ओळख. Bible says, पवित्र शास्त्र म्हणतं when he fought against God, जास्त त्यांनी देवाविरोधामध्ये लढाई केली, बंड केला, बंड केला, he was thrown on earth. त्याला पृथ्वीवरती टाकण्यात आलं. He knows flesh. त्याला देह ठाऊक आहे. He knows how to deal with flesh. त्याला हे देखील ठाऊक आहे की देह कसा हाताळायचा. The best part is this. आणि सर्वात महत्वाची उत्तम गोष्ट ही आहे, You don't know how to deal with the spirit, आणि तुम्हाला माहित नाही की आत्म्याला कसं हाताळायचं, but he knows how to deal with the flesh. पण त्याला हे ठाऊक आहे की देहाला कसं हाताळायचं. Because he came on earth before you. कारण तो तुमच्या आधी या पृथ्वीवरती आला. And when God was making Adam, आणि जेव्हा देव आता मला बनवत होता, he was standing there and watching. तो त्या ठिकाणामध्ये उभा होता आणि पाहत होता. I'm giving you something important, don't miss this, मी तुम्हाला please. काहीतरी फार महत्वाचं देत आहे, कृपा करून गमवू नका. You see, if I will tell you, come on. चला, जर का मी तुम्हाला सांगितलं, Linada, can you come here, please? Come लीनता fast. इकडे पटकिनी. लवकर ये, मला घरी जायचंय, लवकर ये. वैसा काही मला पनवेलला जायचं, लवकर ये. कम. हा लॅपटॉप कशाने बनवलेला आहे सांग. मी काय
मेघना कोण आहे? इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक बनवलेलं आहे. इलेक्ट्रॉनिकल आहे सगळं. कशाने बनवलेलं? मला नाही माहिती. नाही सांगता येणार, कारण ज्या वेळेस हा बनवला गेला ती तिथे नव्हती. कोणी आमेन म्हणेल का? आमेन. पण जर का मी अशा व्यक्तीला पुढे आणलं जो ह्याच्यामध्ये हुशार आहे किंवा तज्ज्ञ आहे, तो लगेच सांगेल याच्यामध्ये ही IC आहे, ती IC आहे, ही हार्ड ड्राईव्ह आहे, हा रॅम आहे, हा CPU आहे, हा प्रोसेसर आहे, ही स्क्रीन आहे, हा प्लाझ्मा आहे, हे प्लास्टिक आहे आणि हे पण प्लास्टिक आहे आणि बाकीचं प्लास्टिक आहे. Sit down. कोणी आमेन म्हणेल? कोणी आमेन म्हणेल? Because he was there when this was made, he knows it in and out. कारण ज्यावेळेस हे बनत होतं त्यावेळेस तो तिथे होता, त्याला ते आतून आणि बाहेरून ठाऊक आहे. Come Deepak, come here. Let me ask this question to Deepak, the expert in piano in our church. आणि आपल्या चर्चमध्ये जो तज्ञ आहे पियानो मधला, त्याला मला हा प्रश्न विचारू द्या. दीपक मला सांग, हा पियानो कशाने बनवलेला आहे? कवर प्लास्टिकचा आहे तो आणि प्लास्टिकचे बटन्स आहेत आणि खाली लाकडाचा आहे जो त्याच्या आतमध्ये काय आहे? आतमध्ये सगळं इलेक्ट्रॉनिक्स आहे. मला काय माहिती. डार्लिंग इकडे ये. स्वीटहार्ट, आय लव्ह यू बेबी. एक नीट लक्षात ठेव, बटणं प्लास्टिकची नाही आहे, हे बटणं आयवरीची आहेत. हस्तिदंत. हस्तिदंत हे फार महाग आहे, महाग. हे प्लास्टिकचे असते ना, तू रोज एक एक बटन घेऊन दाखवलं असतं मला हातामध्ये. बस किती. जो वाजवतो त्याला पण माहिती नाही कशाने बनवलेला आहे. If you know the making of something, you know it much better than anybody on this earth. Then आणि that's something. जर का एखादी गोष्ट कशाने बनलेली आहे, जर का तुम्हाला ठाऊक आहे, तर कुठल्याही व्यक्तीपेक्षा तुम्हाला फार चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की त्याच्यामध्ये काय आहे. आणि ती गोष्ट कशी आहे तुम्ही हे चांगल्या प्रकारे जाणू शकता, कारण ती बनवताना तुम्ही तिथं होता. मनुष्य ज्यावेळेस बनवला देवाने, त्यावेळेस लुसिफर म्हणजे सैतान तिथं होता. त्याला माहिती आहे गिरीश, तुझ्या हृदयाला किती प्रेशर दिल्यानंतर हृदय गचकू शकतं. त्याला माहिती आहे की तू सकाळी जगा व्यायामाला गेला नाही तर तुला काय त्रास तो देऊ शकतो, हे तो जाणतो. तुमच्या पायांच्या नसा किती वजन उचलू शकता हे तुम्हाला माहिती आहे का? सिस्टर, तुम्ही नर्स आहात, तुम्हाला ठाऊक आहे का? नाही. इथे कोण नर्स आहे अजून? डॉक्टर, एनीबडी? कोणी डॉक्टर आहे का? तुम्ही नर्स होते? हां. मग नर्स नाही तर कोण? नर्सच आहे. बोला ना. किती वजन म्हणजे पायाचा नसा उचलू शकतं? नाही ना. नाही माहिती, पण तो जाणतो. ही नोज, त्याला ठाऊक आहे विच डिझीज टू गिव्ह यू, कोणता आजार तुम्हाला द्यायचा, बाय विच की जेणेकरून युअर लाईफ विल गो इन पेन. तुमचं जीवन हे वेदनेमध्ये निघून जाईल. बिकॉज वेन यू वर मेड, कारण ज्यावेळेस तुम्ही बनवले जात होता, ही वॉज देअर. तो तिथे होता. आय विश ही वॉजंट देअर. आणि मी अशी आशा करतो की तो तिकडे नसला असता तर. When we were made, he should not have been there. आणि ज्यावेळेस आपण बनवले जात होतो त्यात तो त्या ठिकाणी नव्हता पाहिजे, पण तिथं होता. He knows in and out of your life. त्याला तुमच्या जीवनातलं सगळं आतून बाहेरून माहिती आहे. When Eve was made, how she was made, he was there. आणि ज्यावेळेस हवा बनवली गेली, ती कशी बनवली गेली, तो तिथे होता. He knows. त्याला ठाऊक आहे Who is the right Eve for Adam? He knows. आणि आदमासाठी योग्य कोण आहे, आदमासाठी हवा कोण आहे, त्याला ठाऊक आहे. आदमासाठी योग्य हवा कशी असते हे ते जाणतो. तो जाणतो, म्हणून तुम्ही कसाही करून चुकीचं लग्न करा म्हणून तो अतोनात प्रयत्न करतो.
मनापासून तो तुम्हाला अशा गोष्टीमध्ये जखडून टाकतो की ज्या वेळेस तुमच्या समोर योग्य व्यक्ती येते तुम्हाला ती व्यक्ती ओळखता येऊ नये. He plans every move in your life because he was there when you were made. When Eve was made, he was there. तुमच्या जीवनासाठी तो प्रत्येक एकूण एक हालचाल तो योजना करून ठेवतो. कारण ज्यावेळेस हवा बनवली गेली तो त्या ठिकाणामध्ये होता. ज्यावेळेस तुम्ही बनवले गेले तो त्या ठिकाणामध्ये होता. ज्या बागेमध्ये झाडं वाढवण्यात आले, ज्यावेळेस देवाने झाडं लावले, ते लावले पण कसे ते पण त्यांनी पाहिलेलं आहे. शॉकिंग पार्ट इज दिस, वी डोंट नो एनिथिंग अबाउट ऑल दीस थिंग्स. धक्कादायक मुद्दा आपल्याला आहे त्याच्याविषयी काहीच माहित नाही. त्याच्याबद्दल नाही, आपल्याबद्दल आपल्याला काहीच ठाऊक नाहीये. वी डोंट नो. आपल्याला माहितीच नाही. We just keep on living on this earth. आणि आपण या पृथ्वीवरती फक्त जगत राहतो जगण्यासाठी. मला सांगा किती आई वडील असे आहेत की घरी ज्यावेळेस लेकरू येतं शाळेतून त्यावेळेस ते आई वडील लेकराला म्हणतात आता 1 तास तू स्वतःबद्दल विचार कर. कोण आहे का जे म्हणतं 1 तास स्वतःला वेळ दे आज. होमवर्क झालं? कोण काय होमवर्क होतं? कोणते भाई होतं? बाग दाखव. ही वय ती ही, हे झालं ते झालं हे झालं ते झालं. चल जेवण झालं? हां चल थोडा टी व्ही बघ. हां चल झोपायचं, सगळे शाळा आहे, उठ लवकर झालं. नो टाइम फॉर सेल्फ. स्वतःसाठी वेळच नाही. When the first school was made, ज्यावेळेस पहिली शाळा बनवली गेली Satan was there. सैतान तिथे होता. So he knows how to put in himself in education. आणि तर त्याला ठाऊक आहे की स्वतःला त्या शिक्षणामध्ये कसं मिसळून घ्यायचं, कसं घुसवायचं स्वतःला, स्वतःची ओळख कशी दाखवायची. शिक्षणाद्वारे शैतान जाणतो. म्हणून बघा सगळ्यात जास्ती शिकलेले लोक हे देवाला मानत नाही. कोणी आमेन म्हणेल का? त्यांना चर्चला त्रास होतो का? कारण त्यांना देवच समजत नाही. कारण शैतान त्यांना सांगितलेलं असतं देव नाही आणि शैतानही नाही. हे सगळं मी ते 18 महिन्यात घेतलं नव्हतं. हे फ्रेश आहे. Satan knows. सैतानाला ठाऊक आहे. ज्यावेळेस देवाने माणसाला नग्न बाहेर न पाठवता कटिवस्त्र करून अंग झाकून त्याला बाहेर पाठवलं. जर का देवाची इच्छा एवढी असती ना की माणसाने फॅशनेबल राहावं तर देवाने त्याला असंच पाठवलं असतं बाहेर. आणि तो जाणतो की देवाला आवडत नाही ज्यावेळेस तुम्ही शरीर दाखवता. म्हणून तो फॅशन आज अशी आणत आहे की जास्तीत जास्त तुमचं शरीर दिसावं. आज फॅशन म्हणजे काय? अंगावर काही नाही म्हणजे फॅशन. कोणी आमेन म्हणू शकतं का? आमेन. मालूम है मुझे, ऐसा इधर कोई नहीं बोलेगा कारण से पवित्र लोक आहेत सगळे. काय माहितीये का, तुम्ही जगात नाही राहत, मी एकटा राहतो. तुम्ही स्वर्गात राहता. तुमचे पाय फक्त पृथ्वीवर असतात, डोकं स्वर्गात असतं. फॅशन. ही नोज. त्याला ठाऊक आहे how to infiltrate in your life की तुमच्या जीवनामध्ये कपड्यांद्वारे कसं घुसखोरी करायची. how to bring you under his captivity. आणि तुम्हाला त्याच्या दास्यामध्ये कसं आणायचं. We are talking about agents. आपण एजंट विषयी बोलत आहोत. Let us see Satan. आणि आपण सैतान पाहूया. मग Then you'll understand agent. मग तुम्हाला त्याचे एजंट समजतील. When
when the first murder was done, ज्यावेळेस पहिला खून झाला he was the instigator. तोच होता त्याला घडवणारा, त्याच्या भरीस पाडणारा. फूस लावणारा, भरीस लावणारा. ज्यावेळेस कैनाने आबेलाला मारलं त्यावेळेस त्या कैनाच्या अंतकरणात टाकायला हाच होता सैतान. मला सांगा, कैनाला कसं कळालं कुठे कुठे मारायचं भावाला जेणेकरून तो मरेल? कसं? हाव? कारण त्याआधी कोणी खून केला नव्हता, तो पहिला खून होता. इट मीन्स केन थॉट, याचा अर्थ असा की कैनाने विचार केला, मेडिटेटेड त्याच्यावरती मनन केलं फॉर डेज अँड डेज. दिवसेंदिवस. एवढा द्वेष त्याच्या भावाबद्दल टाकला कोणी? सैतान. सैतान. वी आर डीलिंग विथ अ व्हेरी स्मार्ट एनिमी. आपण फार शहाण्या किंवा हुशार शत्रूला सामोरे जात आहोत. आणि म्हणून अशा हुशार शत्रूला जिंकण्यासाठी तुम्हाला त्याच्यापेक्षा हुशार सामर्थ्याची गरज आहे आणि त्याचं नाव आहे पवित्र आत्मा. तुम्हाला समजणं हे गरजेचं आहे की सैतानाचं राज्य माझ्या कोणकोणत्या विभागामध्ये आलेलं आहे आणि ही ओळख तुम्हाला तोच देऊ शकतो जो सैतानाला आतून आणि बाहेरून जाणू शकतो आणि त्याचं नाव आहे पवित्र आत्मा. जर का सैतान इथं आहे, पवित्र आत्मा तिथं सैतान जर का कुयुक्त करू शकतो, पवित्र आत्म्याची एक युक्ती सैतानाच्या सगळ्या कुयुक्त्या पायाखाली आणू शकतात. जर का सैतान शहाणा आहे, पवित्र आत्मा त्याचा बाप आहे. जर का सैतान तुमच्या दुष्टांशी तुमच्या स्वप्नांशी खेळू शकतो, पवित्र आत्मा हस्तक्षेप करून तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतो. स्वप्नाने नव्हे, दुष्टांनी नव्हे, तर त्याच्या वाणीने. म्हणून येशू म्हणाला, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. देव त्याच्या लेकरांना स्वप्नांवरती अवलंबून राहायला लावत नाही, तर वाणीवर अवलंबून राहायला शिकवलं. जे लेकर आहे ते बापाच्या वाणीकडे कान लावते. कोणी मनाने बोलू शकतो का, मी लेकरू आहे? पुन्हा एकदा, मी लेकरू आहे. आदमासारखं मी दीड शहाणं लेकरू नाहीये, तर मी शहाणं लेकरू आहे. म्हणजेच मी माझा हात माझ्या पित्याच्या हातामध्ये देतो आणि माझा पिता मला चालवल्याशिवाय मी पुढे जात नाही, कारण मला मार्ग माहिती नाहीये. Saints of God, देवाच्या संतांनो, I will wait upon God. मी देवावरती थांबून राहील. जोपर्यंत देव पुढे जाणार नाही, मोशे म्हणाला, जोपर्यंत सानिध्य जात नाही आम्ही पुढे जाणार नाहीये. कारण लोकांना कसं कळेल की आम्ही तुझे लेकर आहोत, तुझे लोक आहोत? तेव्हाच कळेल जेव्हा तुझं सानिध्य आमच्या पुढे जाईल. Saints of God, देवाच्या संतांनो, don't be fooled by Satan. सैतानाद्वारे मूर्ख बनले जाऊ नका. देवाला सांगा, देवा तुझं सानिध्य आम्हाला दे. आमेन. तू पुढे जा, आम्ही मागे जाणार आहोत. तू जोपर्यंत हलत नाही आम्ही हलणार नाही.
मार्ग माहिती नाहीये, तुझ्या मार्गात चालायचं कसं माहिती नाही, म्हणून आम्ही जोपर्यंत तू हलत नाही आम्ही पुढे जाणार नाही. Saints of God, देवाच्या संतगणांनो, Satan may be smart, सैतान करायची शहाणा असेल, but पण he doesn't have the updated version of the wisdom of God. पण त्याच्याकडे देवाच्या ज्ञानाचं जे सर्वात नवीन आलेलं जे ज्ञान आहे ते नाहीये देव सैतानाकडे. Can you say after me? तुम्ही माझ्या मागे म्हणू शकता का? He doesn't have the updated version of God, of the wisdom of God. त्याच्याकडे देवाच्या चातुर्याचं नुकतंच आलेलं चातुर्य नाहीये. देवाचं त्याच्याकडे- चातुर्य नाहीये. त्याच्याकडे तेच चातुर्य आहे की जोपर्यंत तो देवासंगती होता, पण जे नवीन आहे ते मी रोज जाऊन देवाच्या मुखातून सरळ ऐकू शकतो. आणि हे शक्य कसं होतं? माझा प्रियकर पवित्र आत्मा मला ते शक्य करून देऊ शकतो. म्हणून पवित्र आत्म्याने भरलेले असा, बोधप्रद वाहणारे असा ती नदीने तुमचं जीवन पूर्णपणे भिजून चिंब करू द्या. बोला, हे पवित्र आत्म्या, बोला, हे पवित्र आत्म्या, मला कण न कण भिजून चिंब कर. कर भिजून चिंब कर. संतो, you know, everybody listen carefully. सर्वांनी नीट ऐका. तुला माहिती का, You have such a person with you. तुमच्याकडे असा व्यक्ती आहे, The Bible says पवित्र शास्त्र म्हणतं, he is more mightier, more stronger than the enemy in this world, and his name is Holy Ghost. आणि तो वचन असं सांगतं की तुमच्यामध्ये असा कोणतरी आहे की जो या जगातल्या शत्रूपेक्षाही फार 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 सामर्थ्यशाली आहे, आणि त्याचं नाव आहे पवित्र आत्मा. तो अतिशय गौरवी, अतिशय सामर्थ्यशाली असा देवाचा आत्मा वचन सांगतं, जो तुम्हामध्ये आहे तो जगामध्ये आहे याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, आणि त्याचं नाव आहे पवित्र आत्मा. तुम्हाला आता सैतानाला घाबरायची गरज नाही. ज्या नावाने सैतान खाली वागतो आणि मागे खाली वाकून मागे नम्र होऊन मागे जातो, नमन करून मागे जातो, ते नाव तुम्हाला दिलेलं आहे. ते नाव सर्व नाव श्रेष्ठ आहे. हे नाव येशू ख्रिस्त म्हणून पुढच्या ज्या सैतान येतो, घाबरायचं नाहीये. सैतान जर का 10 दिवसातून आला, 10 दिवसातून ओरडत आला, तुम्ही एकच ओरडणं द्यायचं. एकच ओरडणं 100 दिशेने फुटून पळून जा. कारण परतपराच्या गुप्त स्थळ तुम्हाला तुमच्यासाठी पित्याने उघडलेलं आहे, आणि त्याला पाटी लिहिलेली आहे, माझ्या लेकरांना आमंत्रण आहे. जो त्याच्या गुप्त स्थळी बसतो त्याला कर हानी करणार आहे. माझं सगळ्यात आवडतं ठिकाण, सगळ्यात आवडती रूम, परतपराचं गुप्त स्थान. इथं कोणता शत्रू पाहू पण शकत नाही. याच्या पंखांखाली मला आश्रय आहे, आराम आहे, विसावा आहे, संरक्षण आहे. दिवसाची मरी, रात्रीचं फिरणारा वारा काय असू दे रे, मला काय नाव पण ऐकायची गरज नाहीये, कारण त्याच्या पिसांमध्ये मला पूर्ण सुरक्षितता आहे. कोणाला काही बोलायचं बोलू द्या, तुम्ही पंखांखाली आश्रय घ्या. डॅडी टेन्शन नाही.
saints of God, देवाच्या संतगणांनो, from today onwards, आजपासून पुढे don't be scared of the night. आणि अंधाराला, रात्रीला घाबरू नका. Everything on this earth is under your feet. आणि पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट ही तुमच्या पायाखाली आहे. बघा, एका माणसाद्वारे जगामध्ये पाप आला आणि मृत्यू आला, पण एका माणसाद्वारे जीवन आणि विजय आलेला आहे. आणि त्या माणसाचं नाव माझ्या मस्तकावरती लिहिलेलं आहे. बोला ना, माझ्या पण लिहिलेलं आहे. माझ्या पण लिहिलेलं आहे. याचं नाव येशू प्रभू येशू आल्याला काय म्हणाला माहितीये का? सर्व नावाहून श्रेष्ठ नाव मला दिलेलं आहे. आमेन. अरे क्या डायलॉग बोला है यार. 120 जण घाबरलेले होते. 120 जण घाबरलेले होते. फुल हवा टाईट होती त्यांची. कधी पण मृत्यू होईल, कधी पण मारून टाकेल. आल्या प्रभू काय म्हणतो? सर्व सामर्थ्य स्वर्गात आणि पृथ्वीवर आपण को दिलेला बॉस. कल्पना करा, ते 120 जण एवढे घाबरलेले होते की कधी पण मरण येईल असे घाबरलेले होते. ज्यावेळेस येशू त्यांना भेटला आणि म्हणाला की घाबरायचं नाही, हा सगळं सामर्थ्य स्वर्गात आणि पृथ्वीवर मला दिलेलं आहे. मी असतो म्हटलं असतो, भाई अब भाई हो गए, ऊपर के इधर के नीचे के भी भाई हो गए आप. ए भाइयों का भाई है मैं बॉस. जा ना तो बिंदास जा, मैं तेरे साथ है. कल्पना करा, 120 जण घाबरलेले, फुल घाबरलेले. प्रार्थना करते घाबरलेले, सोडून गेले. कोण पेत्र आपला गेला माशा पकडायला गेला, परत बॅक टू स्क्वेअर वन सगळे गेले. येशू परत त्यांच्याकडे आला. येशूला ना धरलेला हा सोडायला आवडत नाही. Come on! मनुष्य सोडेल, पण येशूचा हा गुणधर्म है. येशू प्रभु यीशु मसीह की ये फितरत है, उसका नेचर है. नेचर जिसका हाथ एक बार पकड़ा उसने, उसको मरते दम तक नहीं छोड़ेगा. म्हणून मी कितीही पडलो, प्रत्येक वेळेस माझ्या हातामध्ये एक हात येतो आणि म्हणतो, ओठ, मी तुझ्या बरोबर आहे. आणि येशू मला म्हणतो, अरे डॅडी आहे ना, टेन्शन नाही. सृष्टीचा मालक, सृष्टीचा बनवणारा ज्यावेळेस तुझ्या बरोबर आहे, मग तू एकटा कसा काय? माझ्या बाळा, मी तुझ्या बरोबर आहे. ओठ आणि पुढे जा. तुम्ही कोणातरी बोलून म्हणू शकता का, तू कधीच एकटा नाही, तू कधीच एकटा नाही. Come on! आणि तुम्हाला एक गुड न्यूज देऊ का? गुड न्यूज. आमेन. क्रुसावरती प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाचं डोकं म्हणजे त्याचं शहाणपण, आता तो डोकं फुटलेला, पूर्ण ब्लिडिंग, इकडं तिकडं ट्युमर घेऊन फिरत आहे. And you people, आणि तुम्ही लोक any day, कुठल्याही दिवशी, any day, कुठल्याही दिवशी असो, any day, कुठल्याही दिवशी are stronger than Satan. सैतानापेक्षा ही बलवान आहात. Can someone shout hallelujah? हालेलुया. Can you do it once again? पुन्हा एकदा Hallelujah!
Everybody repeat after me. सर्वांनी माझ्या मागे बोला. मी सैतानापेक्षा सामर्थ्यशाली आहे. मी सैतानापेक्षाही सामर्थ्यशाली आहे. कारण माझ्याकडे पवित्र आत्मा आहे. कारण माझ्याकडे पवित्र आत्मा आहे. माझ्याकडे शुद्ध नाव आहे. माझ्याकडे शुद्ध नाव आहे. आणि म्हणून सैताना सैताना तू माझ्या पायाखाली आहे. पायाखाली आहे. आता हे झालं बोलणं. हे बोलणं झालं. आता किती लोकांना खरोखर सैतानाला पायाखाली चिडायचंय, रोज 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 चिडायचंय. मग त्याचे एजंट शोधून काढा. तुमच्या जीवनातून एजंट शोधून काढा आणि त्यांना तुमच्या पायाखाली पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने रोज चिडा. एक दिवशी एकही एजंट राहणार नाही. आत्म्याने ओतप्रोत वाहणार एजंट बाग राहील. एजंट बाग. Saints of God, देवाच्या संतगणांनो, I want to go in the next level. मला पुढच्या पातळीमध्ये जायचं आहे. Come on!